नमस्कार मैत्रिणींनो, अभ्यासजत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचं थंबनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण बोलणार आहोत संपूर्ण चातुर्मास या विषयावर. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी या चांद्रमास गणनेप्रमाणे येणाऱ्या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास किंवा चतुर्मास असं सुद्धा म्हटलं जातं. हिंदू धर्माच्या पुरातन परंपरेप्रमाणे या कालावधीला आचार धर्माच्या बाबतीत असाधारण असं महत्त्व आहे. मुळात कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ हा दक्षिणायन म्हणून गणला जातो. या 6 महिन्यामध्ये ज्या 4 महिन्यांचा कालावधी आपण आता उल्लेख करत आहोत तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. थोड्याफार फरकाने भारतात सर्व राज्यांच्या क्षेत्रात हे 4 महिने मुख्यतः पावसाचे असतात. जसं इंग्रजी महिन्यामध्ये जून महिना ते सप्टेंबर हे 4 महिने पावसाचे असतात. चातुर्मास हा सुद्धा या 4 महिन्यांच्या बरोबरीनेच भारतीय चांद्र पंचांगाप्रमाणे साधारणतः येतो. पावसाळा म्हटला म्हणजे पिण्याचं पाणी दूषित होणं, सूर्यदर्शन काही दिवस होत नाही, सतत पावसामुळे सूर्यदर्शन न घडणं, हवामानामध्ये बदल होणं, ह्या अनेक घटकांमुळे मनुष्य निष्काळजीपणे वागल्याचेही या चातुर्मासामध्ये लक्षात येते आणि त्यामुळेच रोगराई पसरण्याचा जास्त संभव असतो. या काळात उपवास, व्रतवैकल्य, पूजा, नियम इत्यादी पाळून जर आपण आपलं आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत लाभदायक असं ठरते. पूर्वीच्या ऋषीमुनींनी इष्टधर्मेण योजयेत या म्हणीप्रमाणे धार्मिक व्रतांशी व्रतवैकल्य, पूजा आणि नियम यांचा संबंध जोडला. समाज मनामध्ये सुद्धा चातुर्मासाविषयी अतिशय श्रद्धा आणि महत्त्व जपलं जातं. हा काळ म्हणजे आध्यात्मिक साधनेचा काळ, उपासनेचा काळ समजला जातो. चातुर्मासामध्ये देव निद्रा घेतात अशी जी धार्मिक श्रद्धा आहे त्यामागे शास्त्रीय कारणही आहे. प्रकाश हा देवत्वाचा, ज्ञानाचा आणि प्रगतीचा दर्शक आहे, तर अंधार हा अज्ञानाचा, जडतेचा आणि आसुरी शक्तीचा द्योतक आहे. पावसाळ्याचे 4 महिने सूर्यप्रकाश कमी मिळतो. पावसाळ्यात बाहेरचे प्रवास पूर्वी काळी फारसे करत नव्हते. वाहने, दळणवळणाची साधनं, सोयी यांचा अभाव हे त्याला कारण होते. तसंच त्या काळातील अर्थव्यवस्था कृषीप्रधान होती, हेही कारण होते. बहुतेक काळ घरातच राहावे लागत असल्यामुळे याच काळात सांस्कृतिक वारशाने प्राप्त झालेले संस्कार आणि ज्ञान हे सर्व ग्रंथपठन, व्रताचरण इत्यादी प्रकारांनी जपण्याची सुसंधी मिळत होती. चातुर्मासातील सणांचा क्रमसुद्धा असा आहे की त्यामध्ये आपल्याला विविध देवतांची उपासना यथायोग्य रीतीने करण्याची योजना आहे. जे वैष्णव आहेत त्यांची आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या काळात भगवान विष्णू आणि व्यास यांची आराधना होते. तर श्रावणामध्ये दर सोमवारी भगवान शंकरांची, तर मंगळवारी देवीची, शनिवारी मारुतीरायाची आणि नागपंचमीला नागदेवतेची, कृष्णाष्टमीला भगवान श्रीकृष्णांची आराधना, उत्सव, उपासना घडते. नारळी पौर्णिमा हा सण दर्याशी संबंधित लोकात नवचैतन्य निर्माण करतो. हरतालिका हा गौरी या देवीच्या आराधनेच्या व्रतांमध्ये विद्या आणि वैभव देणाऱ्या गणेशाची चतुर्थी आहे. तर ऋषींच्या जीवनाचं संस्मरण करून देणारी ऋषीपंचमी येते. पुन्हा भाद्रपद वद्य पक्ष हा पितृपक्ष मानला जातो. तेव्हा वंश परंपरेची कृतज्ञता आणि श्रद्धाच श्राद्ध पक्षाच्या रूपात प्रकट होते.
त्यानंतर शरद ऋतूतील नवरात्रीचा फार मोठा उत्सव म्हणजे माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता दुर्गा या शक्ती देवतांची आराधनाच असते. घटस्थापना, माळ, दिवा, सप्तशती पाठ तसंच अष्टमीची महालक्ष्मी पूजा याबरोबरच नवीन पिकांनी आणि धनधान्यांनी जीवन समृद्ध व्हावं म्हणून साजरी केली जाणारी नवान्न पौर्णिमा याच पक्षात छात्रवृत्तीला प्रेरणा देणारा दसरा अर्थात विजयादशमीसुद्धा येते. उत्साह, वीरता, आनंद यांचा महापूरच समजावा. असुरवृत्तीचा दृष्ट प्रवृत्तीवर विजय झाल्याचा आनंद या दिवशी व्यक्त केला जातो. ज्या छात्रशक्तीवर देशाचं संरक्षण होते ती शक्ती किती पूजनीय आहे हे शस्त्रपूजेवरून लक्षात येतं. त्यानंतर येणारी दीपावली म्हणजे नरकासूररूपी दृष्टावर मिळालेल्या विजयाचं स्मरण देणारी नरक चतुर्दशी, वैभवाचं आगमन सूचित करणारी लक्ष्मीपूजा, बलिराजावर मिळालेल्या विष्णू विजयाचं स्मारक अशी बलिप्रतिपदा आणि बंधू भगिनींचं नातं जपणारी भाऊबीज या चारही दिवसात प्रकाशाचंच महापर्व असते. अशा प्रकारे निरनिराळ्या शुभ शक्तींची उपासना दृढ करणाऱ्या चातुर्मासाच्या शेवटी पुन्हा लोक गावागावातून निघून पंढरपूर आणि आळंदी इथं बंधुभावानं विठ्ठल भक्तीच्या भावावस्थेत एकमेकांना भेटतात. भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट हा दिवस बहुधा श्रावणात येतो. चातुर्मासातील संस्कृती प्रवाहाला राष्ट्रप्रेमाची नवीन सरिता या दिवशी येऊन मिळते. अशा या संस्कृती जपणाऱ्या चातुर्मासातील सणवारांची, पूजाविधीची, कहाणी आणि व्रतकथांची माहिती आपल्याला या अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी देत असते. संपूर्ण चातुर्मास या ग्रंथामध्ये सुद्धा चातुर्मासाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सर्व व्रतवैकल्य, नियम आणि उद्यापनं यांची माहिती उपलब्ध आहे. आता चातुर्मासात काही नियम पाळायचे असतात त्याबद्दल सांगते. तर देवाविषयी मंत्रजप हा स्वतःलाच घालून घेतलेला एक नियम आपण चातुर्मासात जर पाळला तर त्याचा नक्कीच लाभ होतो. मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करणं आवश्यक आहे किंवा 4 महिन्यात 1,00,000 जप केल्यानेसुद्धा एक आध्यात्मिक आणि मानसिक समाधान आपल्याला मिळते. जप पूर्ण झाल्यावर आपण एखाद्या सज्जन व्यक्तीला जेवायला बोलवू शकता, वस्त्रदान करून त्याचा सत्कार करू शकता आणि जप करताना सुद्धा आपल्या ज्या पूजेतील देवता आहेत किंवा आपण नित्यनियमानं ज्या देवतांची पूजा करतो त्यांचासुद्धा मंत्रजप आपण करू शकतो. किंवा दुसरा नियम, रोज तुळशीला पाणी घालणं, रोज तुळशीला हळद कुंकू वाहणं, तुळशीपुढे रोज रांगोळी काढणे, तुळशीपुढे रोज हळद कुंकवाचे स्वस्तिक काढणे, रोज तुळशीला कापसाचं वस्त्र वाहणे यापैकी कुठलाही एक नियम तुळशी मातेच्या पूजेसाठी करू शकता. चातुर्मासाच्या शेवटी ब्राह्मण किंवा सुवासिनी बोलवून जेवायला देणं, त्यांचा दानाने सन्मान करणं, सुवासिनींची ओटी भरणं अशा प्रकारे आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो. देवाला एखादी विशिष्ट वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करणं हा सुद्धा नियम आपण करू शकतो. ज्यांच्याकडे बेलाची पानं उपलब्ध आहेत त्यांनी भगवान शंकरांना बेलाचं पान वाहण्याचा जर नियम केला तर चातुर्मासामध्ये आपोआपच भगवान शंकरांची सेवा घडू शकते. चातुर्मासाच्या कालावधीमध्ये लाखाच्या संख्येने तीळ, तांदूळ, गहू, बेल, तुळस, दुर्वा आणि डाळी असा कोणताही पदार्थ वा फूल देवाला वाहणं असा नियमसुद्धा करता येईल. रोज देवळात एक ठराविक पदार्थाचा नैवेद्यसुद्धा दाखवता येईल. यामध्ये गोड वडी, लाडू, मोदक, करंजी, चिरोटे असा कुठलाही एखादा पदार्थ घेता येतो. पण तो नित्यनियमानं नैवेद्यासारखाच दाखवणं हे सुद्धा गरजेचं आहे. चातुर्मासामध्ये एखादा पदार्थ खाणं काही लोक वर्ज्य करतात. हा नियम पाळण्यात मनावर नियंत्रण येते. वर्ज्य पदार्थात कोणतीही भाजी,
पक्वान्न वगैरे निवडायचं असतं. चातुर्मासामध्ये आणखीन एक गोष्ट करता येईल, ते म्हणजे रोज एका ठराविक स्तोत्राचा पाठ म्हणणं. मग त्या स्तोत्राच्या पाठाचं जर उद्यापन करायचं असेल तर त्या स्तोत्राच्या 8 प्रती तरी दान कराव्या. म्हणजे उपयुक्त वस्तूचं दान देण्याची जी आपली इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल आणि ज्ञानदानाचं सुद्धा कार्य होईल. रोज गादीवर न झोपता साध्या चटईवर किंवा घोंगडीवर वगैरे सुद्धा झोपण्याचा बरेच जण स्वतःला नियम घालून घेतात. ज्यांच्याकडे केळीची पानं उपलब्ध आहेत ते चातुर्मासामध्ये केळीच्या पानावर जेवण्याचा नियम स्वतःला घालून घेतात. काही जण पत्रवाळीवर जेवतात किंवा एखाद्या विशिष्ट दिशेकडे तोंड करूनच जेवण्याची किंवा जेवताना मौन पाळण्याची सुद्धा नियमावली स्वतःला घालून घेतात. या व्यतिरिक्त आपल्याला इच्छित अशी मनोभावे अर्पण केलेली कुठलीही सेवा ईश्वराला प्रियच आहे. तर हा होता संपूर्ण चातुर्मासाविषयीचा माझा आजचा व्हिडिओ. चातुर्मासात काय करावं, कुठली पूजा करावी, व्रतवैकल्य कोणती करावीत आणि कुठले नियम आपण स्वतःला घालून घेऊ शकतो याबद्दल मी आज बोललेले आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. आपला आजचा दिवस खूप आनंदात जावो आणि आपल्याकडून अधिकाधिक ईश्वर सेवा घडो अशी कामना करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.